हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलवरती तुम्ही वसुबारसचा व्हिडिओ बघितला असेल, धनत्रयोदशीचा व्हिडिओ बघितला असेल, कारण की आता दिवाळीची सुरुवात होते काही दिवसातच. तर त्यापूर्वी आपल्याकडे या सगळ्या गोष्टींची माहिती हवी, वस्तू हव्यात, म्हणून मी आधीच या व्हिडिओचं नियोजन केलेलं होतं. त्याचबरोबर धनतेरस ही खूप महत्त्वाची तिथी आहे की ज्या दिवशी आपण काही गोष्टींची खरेदी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर समुद्रमंथनातून धन्वंतरी देवतांची निर्मिती म्हणजे त्यांनी त्याच्यातून ते प्रकट झाले होते. त्यांच्या हातामध्ये एक कुंभ होता आणि तो कुंभ, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक गोष्टी होत्या. त्यांनी त्याचा म्हणजे अमृतच होतं त्याच्यामध्ये. तर धन्वंतरी देवता हे वैद्य होते, देवांचे वैद्य होते. त्यांनी आयुर्वेदाचा प्रसार केला. म्हणून आपण प्रत्येक डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये बघतो की धन्वंतरी देवतेची मूर्ती असते. तर ते सगळ्या डॉक्टरांना पूजनीय आहेत. तर अशा प्रकारे आपण धन्वंतरीच्या म्हणजे धनतेरसच्या पूजेमध्ये आयुर्वेदिक गोष्टी, आपल्याकडे ज्या पण वस्तू आहेत त्या ठेवत असतो, त्याची पूजा करत असतो. तर धनतेरसचा इतका चांगला मुहूर्त असतो की त्या दिवशी आपण जर सोनं चांदी घेतलं तर खूपच चांगलं मानलं जातं. ते आयुष्यभर आपल्याला सुख देणाऱ्या वस्तू असतात त्या, असं मानलं जातं. तर या दिवशी पितळाची खरेदी करणं हे पण खूप शुभ मानलं जातं. म्हणजे पितळी भांडी वगैरे आपल्याला घ्यायची असतील तर आपण या दिवशी घेऊ शकतो. त्याचबरोबर चांदीच्या वस्तू, सोन्याच्या वस्तूंची खरेदी करणं हे देखील शुभ मानलं जातं. तसं बघायला गेलं तर दिवाळीचे सगळेच दिवस हे शुभ असतात. त्या दिवशी खरेदी केलेली आपल्याला सगळ्या वस्तू ह्या सुखकारक असतात. आपल्याला त्या आयुष्यभर आनंद देत असतात. आपली आर्थिक प्रगती, भरभराट त्याच्यामागे लपलेली असते. तर सांगायचं तात्पर्य हेच की धनतेरसचा दिवस हा खूप शुभ आहे. या दिवशी आपल्याला काही ना काही खरेदी करायची आहे. तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच आहे की आपल्याला ॲटलिस्ट 320 रुपयाची खरेदी तरी करायची आहे. मी तुम्हाला 20 रुपयाची नाही सांगणार, तर 320 रुपयाची खरेदी तरी आपल्याला जरूर या दिवशी करायची आहे. अशा 3 वस्तू आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहे की आपण त्या धनतेरसच्या दिवशी खरेदी केल्या तर आपल्याला त्या वस्तू आयुष्यभर सुख देतील आणि आपल्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य, सुख, संपत्तीची भरभराट होईल. आपलं नशीब पालटू शकतं. तर असं आहे धनतेरसचं महत्त्व. तर आपल्याला आपल्या घरात असलेलं धन त्या दिवशी पूजायचं असतं. पण आपण जर त्याच्यात थोडीशी भर घातली ना, तर ते त्याला त्याला पटला पट वाढत जातं. त्याच्यामुळे आपल्याला त्या दिवशी छोटीशी खरेदी करायची आहे, जास्त मोठी नाही. तर बघा, त्याच्यात सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे चांदीची खरेदी आपल्याला करायची आहे. या दिवशी चांदी खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. म्हणून आपल्याला चांदीचा सिक्का का होईना लक्ष्मी मातेचा आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही काहीही घ्या चांदीचं, 300 रुपयापर्यंत आता भाव आहे. 71,000 चांदीचा भाव आहे. तर आपण त्याप्रमाणे जर 5 ग्रॅमचा, जर म्हणजे 5 ग्रॅमचा अर्धा, जसं 10 ग्रॅम म्हणजे पूर्ण 1 तोळा होतं, तसं 5 ग्रॅमचा शिक्का आपण जर घेतला चांदीचा तर तो आपल्याला 300-350 पर्यंत मिळतो. आज भाव तितका होता, त्या पद्धतीने मी 350 पर्यंत तुम्हाला तो शिक्का सांगते. 350 पर्यंत तुम्हाला मिळू शकतो धनतेरसला, किंवा त्यापेक्षा भाव जास्त असेल तर थोडा जास्त होऊ शकतो. पण तुम्हाला ॲटलिस्ट 5 ग्रॅमचा किंवा त्याच्यापेक्षा कमी वजनाचा जर शिक्का मिळत असेल ना, तर मिळतात, त्याच्यापेक्षा कमी वजनाचेही मिळतात. तर तुम्हाला तो सिक्का घ्यायचा आहे, तो तुम्हाला 300 रुपयापर्यंत मिळू शकतो कमीत कमी वजनाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 10 रुपयाची केरसुनी, जी खूप महत्त्वाची आहे धनतेरसच्या दिवशी खरेदी करणं, ती आपल्याला त्या दिवशीच घरी आणायची आहे. इतर वेळा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या 2-3 गोष्टींची खरेदी करतो, पण आपल्याला धनतेरसच्या दिवशीच लक्ष्मीला घरी आणायचं आहे. तिला लक्ष्मीही त्या दिवशी म्हटलं जातं, पण तिला आपण केरसुनी म्हणतो. छोटीशी असते जी देवघराजवळ आपण ठेवतो, तर ती आपल्याला त्या दिवशी जरूर खरेदी करायची आहे. तर आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 10 रुपयाचे धने तरी त्या दिवशी खरेदी करायचे आहे. कारण धन्वंतरीच्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपल्याला धन्यांचा मान खूप आहे. त्याच्यामुळे 10 रुपयाचे असो, 5 रुपयाचे असो, आपल्याला धने खरेदी करायचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या पूजनामध्ये धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून आपल्याला पहिल्याच दिवशी खरेदी न करता धनतेरसच्या दिवशी धन्यांची खरेदी करायची आहे. तर अशा या 3 वस्तू आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. धनत्रयोदशीला खरेदी केल्याने आपल्याला सुखसंपत्ती आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराट आणणाऱ्या आहेत. तर या 3 वस्तू तुम्ही धनतेरसच्या दिवशी जमलं तर नक्की खरेदी करा. कारण दिवाळीच्या पिरियडमध्ये लोक भरपूर शॉपिंग करता, भरपूर खरेदी करता. पण ॲटलिस्ट तुम्ही 500 रुपये तरी स्वतःजवळ काढून ठेवा की तुम्ही या गोष्टी, त्यासाठी तुम्हाला 10-10 रुपयाचे तर केरसुनी आणि 10 रुपयाचे तर धने मिळून जातील. बाकीच्या उरलेल्या याच्यामध्ये तुम्हाला सिक्का घ्यायचा आहे. तुम्ही त्याचा खर्च 500 रुपये काढून ठेवा. बाकी तुम्हाला इतर काही करता नाही आलं तरी चालेल. डेकोरेशनच्या वस्तू ह्या गोष्टी काही तुम्ही कमी केलं तरी चालेल. पण तुम्ही या दिवशी चांदी आणि ह्या 2 गोष्टी नक्की खरेदी करा. चांदीमध्ये तुम्ही भलेही 2 ग्रॅमची वस्तू घ्या, 1 ग्रॅमची वस्तू घ्या, 3 ग्रॅमची घ्या, पण ते तुम्हाला लाभकारक असणार आहे, शुभ असणार आहे. तर
चांदी, पितळ हा धातू धन्वंतरी देवतांचा प्रिय धातू आहे आणि आयुर्वेदिक आपण जेव्हा आयुर्वेदामध्येही त्याला महत्त्वाचं स्थान आहे. कोणत्याही औषधी घेताना चांदीच्या भांड्यामध्ये सांगितलं जातं. आपण लहान बाळांना बघा कोणती औषधी देताना त्यांना चांदीच्या वस्तू वापरत असतो. लहानपणी त्यांना चांदीच्या भांड्यामध्ये पाणी पाजत असतो. म्हणून चांदी ही महत्त्वाची आहे आणि आपल्या आरोग्यासाठी लाभकारक आहे. म्हणून आपल्याला चांदीचं त्या दिवशी खरेदी करायचं आहे. तर याच्या मागे सगळा शास्त्रीय हेतू आहे. म्हणजे धन्वंतरी देवतांशी निगडित आरोग्य आहे. आरोग्याची देवता आहे धन्वंतरी देवता. म्हणून आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. तर धने सुद्धा आरोग्यदायक असतात. आपल्या शरीराला थंडावा देत असतात. ते आपली ॲसिडिटी कमी करत असतात. आपण जेव्हा रात्रभर पाण्यात धने भिजवून ठेवले ते पाणी जर सकाळी पिलं तर आपली ॲसिडिटी जाते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या आरोग्यवर्धक गोष्टी आहे. म्हणून त्यांचं महत्त्व या दिवशी आहे आणि त्याचे लाभही आपल्याला आयुष्यभर मिळत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी नक्की काहीही झालं दुसरं काही खरेदी करू नका तुम्ही, पण ॲटलिस्ट 500 रुपये तरी बाजूला काढून ठेवा. नाहीतर जास्तीत जास्त थंबनेलप्रमाणे 320 रुपये धरून चाला आणि इतकीच तुम्हाला खरेदी करायची आहे. तर मग चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल अशी मी आशा करते आणि तुम्ही नक्कीच ही खरेदी कराल. कमेंट करा कोणी जर खरेदी केली तर त्या दिवशी नक्कीच, कारण मीही खरेदी करणार आहे आणि तुम्हीही खरेदी करा. चला तर मग भेटूया अशाच पुन्हा नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.